एकनाथ शिंदे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे। पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीवर या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे। पावसाळी अधिवेशन किती आठवड्याचं असावं या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान पावसाळी अधिवेशन हे 3 आठवड्याचं होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, त्यामुळे या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे। दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान भवनामध्ये दाखल झालेत। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अधिकचे अपडेट्स? विधिमंडळामध्ये आता एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, या बैठकी संदर्भात काय अधिकचे अपडेट्स आहेत? पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीवर या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे। सतत अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच्यापूर्वी कामकाज सल्लागार समितीची बैठक जी आहे ती आता थोडा वेळात सुरू होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सोबतच आपण पाहतो की सरकारमधले अनेक महत्त्वाचे नेते असतील, मंत्री असतील आणि आमदार असतील, हे देखील आता विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत। आजच्या या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशन किती आठवड्यांचं व्हावं या संदर्भातली महत्त्वाची चर्चा खरं तर होणार आहे। मात्र अनेक आमदार असे आहेत त्यांनी स्वतःची इच्छा व्यक्त केलेली आहे की जवळपास 3 आठवड्यांचं हे अधिवेशन व्हायला हवं आणि त्याच्यामुळे आता आजच्या बैठकीमध्ये नेमकं किती कालावधी ठरतो आहे पावसाळी अधिवेशनाचा त्याची माहिती समोर येईल। दुसऱ्या बाजूला तर राज्यामध्ये जे अनेक आहेत अनेक ठिकाणी अगदी तर आपण पाहतोय ही महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे। 4 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे।